वा वा. पॉसिबल आहे का नाही याचं चित्र? थांब भाऊ, तू खायला देतो. ए भाऊ बस ना प्लीज यार. हॅलो 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 गाईज. आज तृप्तीने मला चॅलेंज केलं आहे आणि तृप्ती मला म्हणली की बघूया कोण भारी चित्र काढतंय आज. तिने चित्र काढलं चांगलं किंवा मी चित्र काढलं तर दोघांपैकी एक म्हणजे जो हरल तो झोमॅटोला जे म्हणाल ते ऑर्डर करणार. म्हणजे आजचा डिनर पण भागतोय, चॅलेंज पण होतंय आणि कॉन्टेंट पण होतंय. आणि आमचं चित्राचं टार्गेट आहे आमचा कुऱ्या, म्हणजे आमचं मांजर जे की तृप्तीने पाळले बोता बोका. आणि जर त्या कुऱ्यानी आम्हाला सपोर्ट नाही गेला तर हा मोठा कुऱ्या आम्ही बसवणार चित्र काढायला. मोठा कुऱ्या आशुतोष नवळे सोटू. आणि आमचा कुऱ्या आत्ताच धावपळ करायला लागलाय भर घरात. आता कसं होणार आहे चित्र आम्हाला कळत नाही, पण आता बघूया. माझ्या तरी एवढी येणार आहे ना चित्र काढायला. 1 मिनटं जरी थांबला, एक फोटो जरी दिला ना त्याने आम्हाला तरी इनफ आहे. कारण की शेवट तोच पर्याय. जर त्यांनी नाही सपोर्ट केला आम्हाला एका ठिकाणी थांबून तर मग आम्हाला त्याचा फोटोच काढावा लागणार आहे. तुझं काय म्हणणं आहे? 2 मिनिटं सरकतं का? मला कुरूला काढू द्या. नाही खाली बघा. कुऱ्या आत्ताच धावपळ करायला लागलाय. दिस इज हमारा कुरी. बघा कुऱ्या फुल ऍक्शन मध्ये सध्या. कुऱ्या म्हणतोय नको मला आज काय करून घ्यायचं नाही माझं. कुऱ्या 1 मिनिटं ठारा नाही हातात कोणाच्या. बघा ठीक आहे, तो त्याच्या जागेवर गेलाय. बघू आता कसं चॅलेंजिंग होतंय त्याला थांबवू नये एका ठिकाणी. तर असं खेळवत राहिलं तरच ते ऐकतो कोणाचं. नाही धाडके. तर अशा प्रकारे आम्ही सज्ज झालो चित्र काढायला. आणि आमचं मॉडेल कुठे आहे? तृप्ती जा आणि मॉडेलला आण, कारण की मॉडेल तुझंच ऐकू शकतो. आता मॉडेलला आमच्या शोधावं लागेल कुठे. आता मॉडेल आमचा कुठं गेलाय? मॉडेलची एंट्री. चला तुला खाऊ देते मी इथं बस. वा 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 वा. आता कुरू थांबलाय तिथंच आणि आम्ही त्याचं चित्र स्टार्ट करणार आहे. आता बघूया किती वेळ थांबतो, त्याच्यात किती स्टॅमिना आहे थांबायचा. कुरबाळा तसंच थांब, काय हालायचं नाही बिलकुल. हा थांबलाय. आता मस्तपैकी आम्ही सुरुवात करू आमचं चित्र काढायला. कॅमेरा मोस्टली आमच्यावरच राहील. आता काय करणार तरी आम्ही ट्राय करतो एकदा दोनदा छोटा कुरूच कसा मॅनेज होतोय. कारण की मोठा कुरू पण त्याच्यापेक्षा जास्त भाव खातो. त्यापेक्षा छोट्या कुरूला बसवलेलं आम्हाला अफोर्डेबल राहील. कुरू दिसतोय तुम्हाला? कुरू म्हणतो आज चाललंय का यांचं? आम्ही चाल एवढे का मागं लागले. आता धरलाय कुरूला परत आम्ही. चला करू नकोस. इथं बस. इथं बस. खाऊ दे. त्याला ते दे ना. कुरू यू विल गेट इट. कुरूने आमच्या जर थांबला आम्हाला सपोर्ट केला तर कुरूला हे भेटणार सरप्राईज. आधी त्याला आम्ही लालच देतो थांबायचं. देन मग तो त्याला कळलं ना की हे द्या ना, मग मे बी कॉपरेट केलं तर घेत. बघा कुरू आमच्या साहित्याची वाट लावतो. पॉसिबल आहे का नाही याचं चित्र? नाही बाई, आज नाही सुट्टी द्याणार मी. आज कुरूचं चित्र का मोठा कुरू. आता दिला वास. त्याला तिकडे जा. इकडे
शेवटी लालच जे असतं ना त्याला सगळ्यात वाईट. आता तू बसणार इथे आणि तृप्तीने काहीतरी डोकं लावून त्याला दिलायचं. पण आता जवळ फास्ट चित्र काढून पूर्ण बिझी गेलंय तृप्तीने तिथं थांबायसाठी. म्हणजे आता त्याला 2-3 तरी द्यावा लागतील ट्रीट. आता डन गाईज. फोटो काढून घ्या. फायनली तो थांबलाय त्या ठिकाणी. नाही आता फोटो बिटो काय नाही आहे, असंच कंडिशन मध्ये चित्र काढूया. असं नाही काढू शकत आपण त्या कंडिशनमध्ये. काढू शकतो मी. जितकं रॅपिड होईल तितकं काढा. तुमच्याकडे 10 मिनिटं आहेत. कुरुने ही पोझिशन घेतलेली आहे. ए तृप्ती त्याला वाकव ना घाली त्याच्यात, म्हणजे मला चित्र होईल. बघून घ्यायचं त्याला कसं काय करतो तू काय करतो काय तो कंटिन्यू करण्यासाठी तसं वापरून नाही होणार. हे बघा गाईस. हा तसं थांब. हे सोपं वाटतंय काय असं सोपं वाटतं ना वरतून एक गोल काढायचा. हा बघा आता असा बसला. अरे शिवम असा बसलाय तो. आता हे सोपं आहे की नाही त्याच्यात बघतोय शिवाय. ए भाऊ बस ना प्लीज यार. भाऊ बस थोडं राहिले. हा बघा हे कुरू आहे ना मला इथं बसवतो मी. खा ते त्याचं खायला दे त्याला. थांब भाऊ तू खाली देतो मी. तो हलणार नाही. थांब. पुन्हा डोस घेतो ना. ते नाही थोडा देतो म्हणजे तो असं स्टेडी राहतो. लागतच नाही. मग त्याला काय पाहिजे आता. हा बस चालू झालं ते खायला. हा गाईज ट्रिक आहे माझ्याकडे. माझ्या फसलाय ट्रिकला. पुन्हा एक स्टार्ट करतो माझं चित्र काढायला. त्याला ठेव पहिली. माझ्याकडे एक सोपी साधी ट्रिक काय आहे. घाण काढ. त्याला हे लाव. मोठं काढत आहे ऍक्च्युली चित्र. प्रिंट पुरू बघू. ऐ पुरी हे बघ. पलक झपकूस तर आम्हाला चित्र काढावं लागणार आहे. हे बघा. अच्छा, तसं आहे का? त्याच्या खाली त्रिकोण आहे असं. आता बघा ह्यो कसा खातोय. आता मी पोझिशन त्याची हॉरिझॉन्टल घेतली होती आणि याला आता असं खायचंय. असं बस की. त्याची वाटी गोल फिरव. असं बस की. वाटी गोल फिरव. असं बस. चिल ब्रो चिल. हा पुन्हा एक सेटअप लावणार. बघूया. बेसिक आता स्ट्रक्चर तयार होतं. बस खाली बस. हा बसला पाहिजे रे. बसलाय तो पूर्ण बसलाय. ठीक आहे चला जसं आहे तसं काढूया. तृप्ती लय घाण काढले तू त्याच्यात. मला कळलंय तू कसा वाचला. बेसिक पुन्हा एकदा करू. स्वतःहूनच बसलाय तसंच. त्याला कळलंय की माझं चित्र काढतोय मी. बघ खाली बघ. हा अच्छा असे 2 कानं काढावं लागतील. अरे ही कुठली पोज आहे. अरे ही पण मस्त पोज आहे. शीला की जवानी. अरे पण ही पण मस्त पोज आहे. ऐक ही पोज ऐक ना. हा बघा कुऱ्याने परत पुन्हा चेंज केली पोज. आता तो वेगळ्या पोज मध्ये बसलाय. सो ही पोज मी काढत होतो. ही तू खात होता त्याची पण तू त्याच्याकडनं झाली नाही आणि माझ्याकडनं झाली नाही. घाण काढतो. घाण आहे प्लीज. ते नाही आहे पण पोज ही आहे.
मी त्याला याचे पैसे दिले. बरं ठीक आहे गाईज, पैसे? पोज आला तो पुऱ्या झोपणार दिसतोय, त्यामुळे तो तसाही पोज देणार नाही. बेसिक स्ट्रक्चर माझं झालं होतं आणि आता बेसिक नंतर आम्ही हे करतोय. तर बघूया काय करणार आम्ही. तसं बघितलं गेलं तर पुरू तो चाललंय क्लिनिक सेशन. पुरू एवढा हलणार आहे सध्या. हलू दे मला, तो ह्याच्याकडे हलणार. ऑप्शनच नाहीये. ह्याच्याकडे परत एक दुसरं कारण येणार आहे, बाकी काही नाही. माझं हालू दे त्याला, म्हणजे पूर्ण चेंज केली पाहिजे. हा, नाही करणार तू आता पोज. त्याच पोज मध्ये बसतो. बघू आता किती. तू त्या पोज मध्ये बसला होता ना, त्याच पोज मध्ये मी म्हणतो एक कॅमेरा त्याच्यावर पण लावा. लाव मग माझा फोन घे आणि लाव. असं लाव त्याला. पूर्ण पोज पूर्ण याला परत पोज चेंज केली तर आम्हाला आता बसावं लागेल त्याच्या एकदम सेक्सी लेडी वाला बसलाय तो सध्या. आता तू म्हणतो, आता मे बी त्याला ना समजलंय की त्याचं चित्र काढतायत, सो त्याच्यामुळे त्याने पोज दिली एकदम मस्त. तुम्हाला मी आणि दाखवतो मी थोडस पुढे जाऊन बसणार आहे. मला बिलकुल नाही, इथे व्ह्यू लावलाय मी कॅमेरा. प्लीज प्लीज. प्लीज काय मांडीवर जाऊन बस पुढे. नाही, मला इथे बसायचंय. का पण तिथून जरा नीट दिसेल, मला लांबचं दिसत नाही. झूम कर झूम. चल काढ चित्र. काय नाही, चित्र येत नाही ना त्याचे बहाणे दे सगळे. बघतोय पण कसलं सही बघा. लागत असलं मला हवा असल्यावर, मला मिटवायचं असल्यावर की मग मग लागलं मला. हे बघ लागलं. हे आधीच आहे. हे काय? मी अशी रेषा काहीच मारलं मला बघा, येत नाही तर हे बघा हे काय काय हे दिसतंय का वारखाडा मारला की नाही. काय नाही येत नसल्याचे बहाणे फक्त मारामारी करायचं. दुसरं प्राणी घ्यायचं का? शेळी मला ती काढायला. देखा मला शेळी ती काढायला देखा सांग. मी म्हटलं होतं ना, कसाही बसू करू, काहीही करू, मला हात नाही रे तो चित्रावर नवीन सांगतो. काहीतरी रिझल्ट शोधणार आणि हे असं करणार काहीतरी. मला शेळी येते चांगली घालायला, काहीही इकडे बघ ना. कुठं पण फेकू माहिती तिकडे बघ. मोठं पण फेकल्यावर मग आपण काय वापरायचं. आणि ह्या प्रकारे आमच्या शिवम सरांनी अरे तिकडे बघायला लावलं त्यांचं म्हणणं होतं. होतं की खोड रबर फेकल्यावरती कुरू तिकडे बघेल आणि ह्यांनी खोड रबर फेकला. आमचा कुरू आता पळून त्या खोड रबर बरोबर खेळतोय. वाटतं पण गाईज. आता चला परत कुऱ्याला आणा जागेवर, परत का उपयोग आला याच्या मायला. कुऱ्या चल जायचं आपल्याला, लय काम आहे आपल्याला, बसायचं खूप वेळ. चल चल बस बाळा बस चल. अरे हे कुठला लाड. बसा 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 इथं बसा बस. हा बस चल. हा बस बस बसला बाबा. आता खोडरबर गेलं कुठं माझं. हा परत बसला तसाच. पुऱ्याला मी बसवलंय आता परत तसंच त्याच पोझिशन मध्ये. खोड रबर घाला. नाहीये तिकडे फेकलं. गिव्ह मी माय रेझर. आणि आमच्या गुरेने परत एकदा उडी मारली. दिस इज तुझं आवर मांजर आहे पण कंटेंट. तुझं मांजर आहे कळलं का. दिस इज आवर कंटेंट. हेच तर अरे. दाखवायचंय आम्हाला. बिहाइंड द सीनचं बोलायचं नसतं तर नॉलेज नाही असेल. एडिटिंग मध्ये का ठेवू शकतं काही नाही कटवू शकत. काय ठेवू शकत. ऍक्च्युअल कंटेंटच आहे माझा. माझा कुरू मला आहे ना कुत्र्यासारखा दिसतोय बघा. तुझं कुत्र्यासारखं. डोरेमॉन काढू मांजरच आहे शेवटी. शेळीवर इकडे डोरेमॉन वरती आलाय शिवम. गाईज आज निघणार आहे डोरेमॉन. आम्हाला कुऱ्या वेऱ्याची काही गरज नाही. डोरेमॉन डोरेमॉन डोरेमॉनला भाई फुल इज्जत. डोरेमॉन काढतोय मी आता. ते पण कसा माहिती का, इकडे बघा. शाळेत मी ना डोरेमॉनचं चित्र शिकलो होतो. माझ्या एका जवळच्या मित्राने सांगितलं होतं मला. इकडे बघ तृप्ती राहू द्या आता.
आता आहे ना डोरेमॉनचं चित्र निघणार आहे. अर्धवट का सोडतोय तू आता ड्रॉइंग? डोरेमॉनचं चित्र मी तुला शिकवतो. शिवम त्याने ऐक. पोस्ट तिथं दिलीये. अरे तिथं पोज, आता तिथं कसं बघायचं तृप्ती? फ्रेम मधून हाटलाय तो, तिथं होती ना फ्रेम आपली. माझ्या डोक्यात असं मी घेऊन होतं. येतो ना त्याला परत. बस त्याला. पण मी तुला डोरेमॉन शिकवणार आहे आज, बघ कसं काढतं डोरेमॉन. अरे बाबू आता इथं बस की. तिथंच बसायचे, तसेच बसायचे. शेम ऐक आता, इथं बस. ऐक ना तृप्ती. आता काहीच आम्ही ना थकलोय आता लिटरली. कुऱ्या काय थांबणार नाही एका ठिकाणी, आम्हाला आता कळले, कारण मोठ्या कुऱ्या पण नाहीये. तर आम्हाला डोरेमॉन काढायचं ठरवलं. आणि डोरेमॉन सारखी सोपी ड्रॉइंग आहे ना कशाचीच नाहीये. मी सांगतो तुम्हाला डोरेमॉन कसा काढायचा. प्लीज कॅमेरामन गाणं म्हणत म्हणत काढू गाईस, कारण हे इतकं सोपं आहे ना की म्हणजे लहान लेकरू पण काढायचं. कॉपीराइट. काय नाही कॉपीराईटचं ते काय गाणं म्हणणार नाही मी. हे बघा नीट दाखव डोरेमॉनचं चित्र काढू. म्हणू का गाणं? थांबा गाणं पण म्हणतो. आईने दिला डब्बा, डब्यात काय काय दिलं? 2 लाडू, 1 पाण्याची बॉटल, 1 करंजी. घड्याळात किती वाजले? 6. घड्याळात परत किती वाजले? उलटे 6. परत आईने विचारलं घड्याळात किती वाजले? आई म्हणली 6 वाजले. मला उलटे ऐकायला आलं म्हणून मी असं केलं. डोरेमॉन होतोय का नाही एवढं सांग. उलट कसं काय ऐकलं? मी उलट ऐकलं. मी ऐकलं की जाऊन दे, आईची भाषा अशा. म्हणून आई म्हणली चूक. तू उलट ऐकले, चूक झाली. परत मी उलट ऐकलं तेव्हा पण आई म्हणली चूक झाली. आता फॉर्मॅलिटी आहे की डोरेमॉनला खिशा होता. विषय संपलाय गाईस. डोरेमॉन झालेला आहे माझा काढून. हा कोणत्याच अँगलने डोरेमॉन वाटत नाहीये गाईस. इट्स माय अँगल गाईस. हा माझ्या अँगल नाही ना, डोरेमॉन आहे. संपलाय विषय. चला चित्र तर कसं काय वाटलं तृप्ती माझं चित्र? आजचं कंटेंट एवढं चुकवलंय म्हणजे काहीच नाही. आम्ही तुम्हाला असं सांगणार होतो की आम्ही ड्रॉइंग केल्यानंतर मस्तपैकी त्याला जज करायला तुम्हाला देणार, की कमेंट मध्ये तुम्ही सांगा कोण चांगलं. पण तुझा कुऱ्या बसत होता का? वगैरे. तुझा कुऱ्या बसत होता एक ठिकाणी. तू कुऱ्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेतली का? जरी तो बसला नाही तरी पण माझ्याकडनं जरी झालंय, जर तुझ्याकडनं तरी व्हायला पाहिजे. कारण जर मी ड्रॉइंग करू शकते तर हा पण करू शकतो, कारण हा सिनियर आहे माझा. ठरलं काय? डोरेमॉन काढायचं. डोरेमॉन सारखं गेलंय का नाही? हिचं डोरेमॉन दिसतोय का? कुठल्या अँगल नाही डोरेमॉन आहे. डोरेमॉनचे सामान कोण आहे? सामान मला नाही माहिती. डोरेमॉनची गर्लफ्रेंड कोण होती? ती ब्राऊन कलरची मांजर. ब्राऊन होती ती, पिंक होती. हे बघा, हे मी डोरेमॉन काढलाय आणि तिने काय तिचं नाव होतं मला नाही माहिती तिचं नाव, आणि तिने तिला काढले. नाही, हा माझा डोरेमॉन. मी माझा कुरू काढली. एकदम असं घरात चित्र लावता येईन असं गाणं म्हणत म्हणत काढलेलं आहे मी. त्याच्यामुळे मी शिकलोय काय. झोमॅटो प्लीज झोमॅटो. हे ऑडियन्स ठरवणार आहे की कोण जिंकले आणि कोण मग नाही. तेव्हा कसं झोमॅटो करायचं? ऑडियन्स बघत नाही लवकर. ऑडियन्स हरामी झाली आहे. चला मग लवकर guys. व्ह्यूज द्या आणि लवकर आम्हाला सांगा की नेमकं कोण जिंकलंय, म्हणजे तसं आम्ही आमची बेट ठरवू की आणि मग आता ही मला झोमॅटो करेल. ऐका का? शिवम हा, हरलाय. ठीक आहे चालेल. मी हारलो ना, आता ही मला झोमॅटो करेल. जर मी जिंकलेला असेल तर ही तिचे पैसे मी काय देणार नाही. आता हिला करू द्या. जर मी हारलेलो तुम्ही मला सांगितलं की तू हारलाय, मग मी तिला पैसे देऊन टाकून विषय संपला. पैसे दिल्याचा पण मी एक व्हिडिओ टाकेल. विषय संपला. तुझ्या मित्रांनी ना घरात खिचडी केलेली आहे ती खा. हो ते तू खायचे, कारण की झोमॅटो फक्त एकासाठीच कार्य चाललं होतं. ऑलरेडी जेवण आहे घरात, असं नाही की जेवण नाहीये. सिंपल विषय. गुरुनी एंटरटेनिंग झालं पाहिजे. मोठ्या गुरुनी ह्याला म्हटलंय की हत्ती काढलाय की काय. मोठ्या गुरुचा तसं डिझाईन सेन्स कमी आहे, त्याच्यामुळे मोठ्या गुरुला ते हत्ती काय, त्याला डायनासोर पण दिसेल याच्यात. सो गाईज बघा मग आता काय करायचं तुमचे. झोमॅटो करून तू टाक. हरलेला आहेस मला आणि हारायचा ते संबंधच नाही. Give me your food. जिंकल्यानंतरच ठरवणार की झोमॅटो करायचं की नाही. कुठे आहे झोमॅटो? मग मागव चल लवकर पटकन. मागवते मी. बाय द वे तुम्ही कमेंट करून सांगा की कोण जिंकताय कोण नाही, तोपर्यंत आम्ही मागवतो. कारण ये तो बस बहाना था, हमें बाहर का खाना था. आणि तुम्हाला मी हे पण सांगेल की हिला मी पैसे दिलेत की नाही, कारण की तुमच्यावर डिसिजन आहे सगळा कोण जिंकले कोण नाही. कारण की डोरेमॉन काढायला ठरलं होतं नंतर, कारण की जर मॉडेल नाही सपोर्ट करायचं तर मग काय फायदा ना. त्याच्यामुळे डोरेमॉन पण डोरेमॉन सारखा दिसलेला नाहीये. सो क्लिअर कट आहे की शिवम हरलाय.
इंटरटेनला पण महत्त्व द्या. तुम्हाला मी गाणं म्हणून चित्र काढून दाखवलं. कुणी गाण्याच्या रिदमवर चित्र काढलं होतं आत्तापर्यंत तर ते पण मला सांगा कुणी काढलं असेल तर. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या ब्लॉगला. सासूचा कोणता रोल खाणार आहे सांग बरं. चांगला कुठला तरी तू मागवशील तो.